तुकाराम मुंडे नुसतं नाव घेतलं तरी प्रामाणिकपणा डोळ्यासमोर उभा राहतो. ते आत्ताच FDAला जॉईन झालेत आणि जॉईनिंगच्या पहिल्या दिवसापासून कारवाई सुरू झाली. कितीतरी ठिकाणी छापे टाकण्यात आले, माल जप्त करण्यात आला आणि मग जनता सुरू होत आली की गुटख्यावरती कधी बंदी आणणार, दूध उत्पादन कमी आणि सप्लाय जास्त याच्यावर कधी कारवाई होणार. पण मला असं वाटतं की मुंडे साहेब जॉईन व्हायच्या अगोदर जे अधिकारी या पदावरती काम करत होते ते नेमकं काय करत होते? त्यांना हे दिसत नव्हतं का दिसून कारवाई करता येत नव्हती? याच्यावरती आपण प्रश्न उपस्थित केला पाहिजे. कारण मुंडे साहेबांचं जर 21 वर्षामध्ये 25 वेळा बदली होते याचा अर्थ ते प्रामाणिक आहेत आणि ते जनतेला जरी हवेसे वाटले तरी ते सरकारला नको आहेत. मग प्रश्न हाच येतो, असे अधिकारी का तयार होत नाही आहेत? कारण एकटा अधिकारी किती काम करणार आणि कुठं कुठं काम करणार? कारण त्यांनी काम करायला सुरुवात केली की सरकार त्यांची बदली करते. तो प्रश्न हा पाहिजे की तुकाराम मुंडे साहेबांसारखे अधिकारी का तयार होत नाही आहेत आणि त्यासाठी एक जनता म्हणून आपल्याला काय करणं अपेक्षित आहे. जय शिवराय.